विरोधकांच्या गदारोळानंतर ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत थोड्याच वेळात चर्चा। पंतप्रधान मोदींसह अमित शहा आणि एस जयशंकरही होणार चर्चेत सहभागी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 100% भाजपचा प्रस्ताव। अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची चर्चा। मित्रपक्षातील वादग्रस्त मंत्र्यांमुळे प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। वर्ध्यातील भाजप मेळाव्याकडे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांची पाठ। मुनगंटीवार बाहेरगावी असल्याने मेळाव्याला अनुपस्थित राहणार। मुनगंटीवार नाराजीच्या चर्चांना उधाण। कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबणीवर। पालिका निवडणुकीत 50% जागांसाठी गोरंट्याल आग्रही। जालना भाजप शहराध्यक्ष आणि गोरंट्याल यांच्यामध्ये एकमत झालं नसल्याने प्रवेश लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना अमित शहांचा फोन। वाढदिवसानिमित्त अमित शहांनी दिल्या आष्टीकरांना शुभेच्छा। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। दोन 2016 मध्ये उज्ज्वल निकम यांच्या एका फोनमुळे माझी मंत्रिमंडळात वर्णी। गुलाबराव पाटलांनी सांगितला किस्सा, तर खासदारपदी नियुक्त झाल्यानं केलं तोंड भरून कौतुक। कायदा आणि पोलीस यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, तर योग्य वेळी सत्य बाहेर येईल। रेव पार्टी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंचं सूचक ट्विट। गडचिरोलीसह दंडकारण्यात माओवाद्यांचा शहीद सप्ताह। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। घनदाट जंगलात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन। मध्य प्रदेश आणि विदर्भात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हतनूर धरणात वाढली पाण्याची आवक। धरणाच्या 22 दरवाजांमधून विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे रत्नाम धबधब्याचं रौद्र रूप। केदारेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत।